नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, मला एक सगळ्यात जास्त डाऊट येत आहे आणि लगभग सर्व विद्यार्थ्यांचं जे आहे ते एक समान मला क्वेश्चन येत आहे की सर, राज्यामध्ये जे काय समजा एससीबीसी एक नवीन रिझर्वेशन लागू झालं ना, तर या कोट्यामधून जर समजा आम्ही महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग करू, 85% स्टेट कोटा होतो ना, तिथून जर समजा आम्ही एससीबीसी थ्रू जर काउन्सिलिंग करतोय समजा, तर आम्हाला जे काय प्रायव्हेट किंवा तुम्ही त्याला सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पण बोलताय, जर समजा तुम्हाला असं कोणतं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलॉटमेंट होईल समजा 2024 साठी, तर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीनुसार एससीबीसी मधून किती फीस पे करावी लागेल, तर हा तुमचा एक सर्वात जास्त मला क्वेश्चन येत आहे। तर पहा, याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर एकदम सविस्तरमध्ये माहिती शेअर करणार आहे की तुम्ही जर समजा 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करणार आहे, तुम्ही एससीबीसी कोट्यामधून जर समजा ऍडमिशन प्रोसेस कराल आणि तुम्हाला जर समजा सीट अलॉटमेंट झालं, तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती फीस द्यावी लागते याच्याबद्दल आपण एकदम डिटेलमध्ये चर्चा करूया। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह नक्की होऊन जाईल। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा, जेणेकरून महाराष्ट्र स्टेटची 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग, त्याचबरोबर ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही जर ऑल इंडिया कोटा 15% मधून एमबीबीएस पासून बीएससी नर्सिंग एएनएम जेएनएम ला ऍडमिशन करायचा विचार करत आहात, तर या चॅनलवर मी पूर्ण ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। तर पहा, सर्वात अगोदर तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला जर 85% स्टेट कोट्यामधून एखादं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट होतंय, तर त्या ठिकाणी तुम्हाला जी फीस फर्स्ट इयरला पण पे करावी लागते, सेकंड इयरला पण पे करावी लागते, थर्ड इयरला पण पे करावी लागते आणि फोर्थ इयरला पण पे करावी लागते ना। त्यामध्ये एमबीबीएस पण आलं, बीडीएस पण आलं, बीएमएस पण आलं, बीएचएमएस पण आलं, किंवा तुमचं बीपीटीएस, बीओटीएस, बीएसएलपी किंवा बीएससी नर्सिंग हे सर्व कोर्स आहेत, तर तुम्हाला या ठिकाणी एक ट्युशन फीस पे करावी लागते, त्याच्यानंतर तुम्हाला एक डेव्हलपमेंट फीस या ठिकाणी पे करावी लागते। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात। तर पहा, आता अगोदर मी तुम्हाला थोडं अदर कॅटेगरी बद्दल सांगेन समजा, जे की तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्यानंतर मी तुम्हाला फायनली सांगेल की आपल्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी किती फीस द्यावी लागते। त्याचबरोबर एक कॉलेज आहे समजा मेडिकल कॉलेज, तर त्यांना एससीबीसी कोट्याचं फी स्ट्रक्चर पण अपलोड केलेलं आहे, तो ऑफिशियली त्या कॉलेजनं किती फीस मेन्शन केली आणि ओपन कॅटेगरीसाठी किती होती समजा, ओबीसी साठी किती होती आणि एससीबीसी साठी किती आहे समजा, याची पण मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन एकदम लाईव्ह पीडीएफ तुमच्याबरोबर शेअर करून तुमच्याबरोबर या ठिकाणी एक्सप्लेन करेल समजा। पहा, जर आपण अगोदर बघितलं तर आपल्याला जी काय ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस पे करावी लागत होती ना, तर ही सर्व कॅटेगरीसाठी कंपल्सरी राहते। तर आता या ठिकाणी जे आहे ते आपल्याला स्कॉलरशिप मिळते आणि ती फक्त ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस मध्येच आपल्याला स्कॉलरशिप मिळते, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। तर पहा, एक्झाम्पल मध्ये आपण जर समजा एक एससी किंवा एसटी कॅटेगरीचा विचार केला ना, तर या विद्यार्थ्यांना जी काही ट्युशन फीस राहते ना, तर ती 0% पे करावी लागते, म्हणजे यांची ट्युशन फीस 100% गव्हर्नमेंट पे करतं, किंवा कॉलेजनं जरी घेतली तरी गव्हर्नमेंट यांना 100% स्कॉलरशिप देऊन टाकतं। त्याच्यानंतर जी काय डेव्हलपमेंट फीस राहते ना, तर डेव्हलपमेंट फीस पण यांना 0% पे करावी लागते, म्हणजे यांना डेव्हलपमेंट फीस पण गव्हर्नमेंट 100% स्कॉलरशिप थ्रू पे करतं समजा। त्याच्यानंतर देन तुम्ही समजा एससी एसटी कॅटेगरी झाल्याच्यानंतर तुम्ही विचार केला, तुम्हाला एक ऑदर रिझर्वेशन बघायला भेटत होतं, जे की तुम्हाला ईडब्ल्यूएस किंवा मग ईबीसी बघायला भेटत होतं। जसं की कोणी ओपन कॅटेगरीमध्ये येत आहे समजा आणि त्याची इन्कम जर 8 लाखाच्या खाली आहे समजा, इन्कम लेस दॅन 8 लाख आहे, तर तुम्ही या ठिकाणी ईडब्ल्यूएस किंवा ईबीसी मधून काउन्सिलिंग करून ऍडमिशन घेऊ शकत होता। तर या ठिकाणी जी ट्युशन फीस आहे ना, ती 50% पे करणं कंपल्सरी होतं, डेव्हलपमेंट फीस पण 50% पे करणं कंपल्सरी होतं, बाकी उरलेली जी काय फीस आहे ती गव्हर्नमेंट पे करत होतं, किंवा पूर्ण पे केली तर ते आपल्याला गव्हर्नमेंट स्कॉलरशिप थ्रू समजा देत होतं। त्यानंतर तुम्ही थोडक्यात विचार केला तर तुम्हाला खाली आल्याच्या नंतर एक ओबीसी कॅटेगरी बघायला भेटते समजा। तो ओबीसी कॅटेगरीमध्ये ट्युशन फीस जी आहे ना, ती आपल्याला 50% पे करणं पडतं, 50% आपली गव्हर्नमेंट पे करतं, पण जी काय डेव्हलपमेंट फीस राहते ना, ती आपल्याला 100% पे करणं पडतं। ओबीसी कॅटेगरीला डेव्हलपमेंट फीस मध्ये कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप गव्हर्नमेंट देत नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याच्यानंतर काही रिझर्व कॅटेगरी येत आहे समजा, तुम्ही थोडं खाली बघितलं तर बाकीच्या पण कॅटेगरी आहे समजा, ज्याच्यामध्ये तुम्हाला फीजे कॅटेगरी बघायला भेटते, किंवा मग एनटी कॅटेगरी, एनटीमध्ये तुम्हाला एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी बघायला भेटते, त्यानंतर एसबीसी कॅटेगरी बघायला भेटते समजा। यामध्ये तुम्ही विचार केला तर एक ट्युशन फीस राहते तुम्हाला, जी की 0% पे करावी लागते, म्हणजे 100% तुमची ट्युशन फीस या ठिकाणी गव्हर्नमेंट पे करतं, फक्त तुमची इन्कम 8 लाखाच्या खाली असायला हवी। त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी 100% पे करावी लागते, जी की डेव्हलपमेंट फीस राहते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाहीये। तर पहा, आता हे झाल्या ऑदर रिझर्व कॅटेगरी। तर आता आपल्याला समजा यामध्ये काय प्रॉफिट झाला, आपल्याला गव्हर्नमेंट नेमकं एससीबीसी रिझर्वेशन दिलं म्हणजे नेमकं काय दिलं, तर पहा, मी तुम्हाला आता कम्पेअर करून सांगतो। जसं की मी तुम्हाला या ठिकाणी एक कॅटेगरीचं फी स्ट्रक्चर मेन्शन केलं, तर जसं की तुम्ही जर समजा ओपन कॅटेगरीमध्ये येत आहे समजा आणि तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या खाली आहे, तर तुम्ही या ठिकाणी ईडब्ल्यूएस काढून काउन्सिलिंग करू शकत होता। तर तुम्हाला या ठिकाणी जी काय ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस राहते ना, ही तुम्हाला 50% पे करावी लागत होती दोन्ही समजा, आणि तुम्हाला बाकी जी आहे ती गव्हर्नमेंट स्कॉलरशिप थ्रू रिटर्न करत होतं, किंवा मग तुम्हाला 50% जी आहे ती गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देत होतं। तर हे झालं ईडब्ल्यूएस किंवा ईबीसी थ्रू जर तुम्ही काउन्सिलिंग करताय। तर आता जे आपल्याला नवीन रिझर्वेशन झालं ना, याच्यामध्ये पण सेम रूल तुम्हाला बघायला भेटतील। मी कॉलेजचा फी स्ट्रक्चर चेक केला आहे, तर तुम्हाला जे काय समजा एससीबीसी एक नवीन रिझर्वेशन लागू झाला आहे आपल्यासाठी समजा, तर या एससीबीसी रिझर्वेशन मधून आपल्याला यांनी तेच सेम रूल दिला आहे, जो की ईडब्ल्यूएस सेट आहे तो समजा। जर आपण एससीबीसी ची काउन्सिलिंग करू तर जेवढी फीस ईडब्ल्यूएस ला लागते तेवढीच फीस आपल्याला देणं पडेल, म्हणजे जी काय ट्युशन फीस राहते
ती 50% आपल्याला पे करणं पडेल, बाकी 50% जी आहे ती गव्हर्नमेंट पे करेल। म्हणजे या ठिकाणी पण 8 लाखाच्या खाली आपलं इन्कम हवं, म्हणजे एसईबीसी नवीन काय नसून फीसमध्ये जी सूट मिळणार आहे ना ती सेम आपल्याला ईडब्ल्यूएस एवढीच आहे। ही पण या ठिकाणी गोष्ट तुम्ही थोडी लक्षात घेऊ शकतात, म्हणजे जेवढी ईडब्ल्यूएसला पडत होती ना तर तेवढीच फीस जी आहे ती एसईबीसी विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी देणं आहे। त्याच्यानंतर आपण विचार केला डेव्हलपमेंट फीसचा तर ती पण 50% तुम्हाला पे करणं कंपल्सरी आहे, 50% तुम्हाला गव्हर्नमेंट पे करेल। म्हणजे तुम्ही जर फीसचा विचार केला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा तर रिझर्वेशन मध्ये तुम्हाला असा खूप जास्त काय मोठा फायदा होऊन दिसत नाही आहे, कारण तुम्ही जर एक विचार केला जनरली तर जो काय कट ऑफ आहे समजा एसईबीसी कॅटेगरीचा तो कट ऑफ लगभग सेमच जाणार आहे, जेवढा आपला ओपन कॅटेगरीचा जातो किंवा मग NTD कॅटेगरीचा जाईन किंवा मग NTC कॅटेगरीचा जाईन किंवा ओबीसी कॅटेगरीचा जाईन किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जाईन, तेवढाच कट ऑफ तुम्हाला MBBS पासूनची पार BMS BHMS पर्यंत किंवा नर्सिंग पर्यंत पण एसईबीसी कॅटेगरीचा पण दिसणार आहे। ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। आपल्याला मेन रिझर्वेशन पाहिजे होतं ते फीसमुळे, पण या ठिकाणी फीस जर बघितली तुम्ही तर जेवढी ईडब्ल्यूएस साठी फीस सवलत आहे ना तेवढीच तुम्हाला एसईबीसी साठी पण फीस मध्ये सवलत बघायला भेटते। म्हणजे जेवढी तुम्हाला अगोदर जसं की समजा एखादा विद्यार्थी समजा मराठा समाजामध्ये येतो त्याचं जर इन्कम 8 लाखापेक्षा कमी होतं तर तो ईडब्ल्यूएस काढून ईडब्ल्यूएस ची काउन्सिलिंग करत होता तर त्याला फीसमध्ये पण तेवढी सूट दिली जात होती, जी की 50% ट्युशन फीस पे करावी लागत होती प्लस 50% डेव्हलपमेंट फीस पे करावी लागत होती, बरोबर आहे ना। त्यानंतर जर तुम्ही आता बघितलं तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन जरी दिलं असेल समजा किंवा आपल्यासाठी स्पेशल रिझर्वेशन मांडला असेल तरी आपल्याला जी ट्युशन फीस आहे ती 50% पे करणं कंपल्सरी आहे। त्यानंतर डेव्हलपमेंट फीस पण 50% पे करणं कंपल्सरी आहे। म्हणजे जशी ईडब्ल्यूएस साठी फीस होती ती सेम फीस तुम्हाला एसईबीसी साठी पण पे करणं आहे। कट ऑफचा विचार केला तर आपला कट ऑफ आता पण असं नाही की ईडब्ल्यूएस पेक्षा कमी जाईल, ईडब्ल्यूएस एवढाच जाऊ शकतो किंवा मग ईडब्ल्यूएस पेक्षा वरती पण जाऊ शकतो। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता, कारण आता आपला जो कॅटेगरी रँक आहे ना राज्यातून काउन्सिलिंग करताना तर त्यानुसार आपल्याला मेडिकल फील्डमध्ये अलॉटमेंट होतं समजा, तर तो कॅटेगरी रँक आल्याच्या नंतर आपल्याला समजेल की आपला कट ऑफ किती जाणार आहे। पण एक जनरली बघितलं तुम्ही तर ईडब्ल्यूएस एवढा कट ऑफ जो आहे तो एसईबीसी कॅटेगरीचा नक्की जाण्याचा प्रयत्न करेन। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। फक्त आपल्याला या ठिकाणी फायदा काय होतो, जी काय समजा ओबीसी कॅटेगरी राहते ना त्यांना डेव्हलपमेंट फीस पूर्ण पे करावी लागते, फक्त आपल्यासाठी जी आहे ती डेव्हलपमेंट फीस पण या ठिकाणी आपल्याला 50% बघायला भेटते समजा। तर पहा आता एका कॉलेजनं एसईबीसीचं फी स्ट्रक्चर पण मेन्शन केलं आहे तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करतो। तर पहा एक DY पाटील डेंटल कॉलेज बघायला भेटतं आपल्याला, जे की BDSचं कॉलेज आहे आणि हा जो आहे तो तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटवाला BDS बघायला भेटतो। तर इथं जेवढी फीस असेल तीच तुमची फीस MBBSच्या पण सेमी गव्हर्नमेंटमध्ये लागू होईल समजा, म्हणजे ह्याच रिझर्वेशन प्रमाणे बाकी BMSच्या पण होईल, BHMSच्या पण होईल, BPTHच्या पण होईल, BOTHच्या पण होईल, BSLPच्या पण होईल, BSc नर्सिंगच्या पण सेम रिझर्वेशन तुम्हाला या ठिकाणी फीस मध्ये बघायला मिळून जाईल। तर पहा या ठिकाणी तुम्ही जर विचार केला ट्युशन फीसचा तर जनरलसाठी जवळपास 3,22,174 होतं, एसईबीसी साठी विचार केला तर जवळपास 1,61,087, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 50% पे करावं लागत होतं। त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर जवळपास 48,326 होती, जी की जनरलसाठी पण तुम्हाला या ठिकाणी 24,163, म्हणजे तुम्हाला डेव्हलपमेंट फीस पण या ठिकाणी 50% पे करावी लागत होती। हे या ठिकाणी तुम्ही एकदम क्लिअरली आयडेंटिफाय करू शकता। टोटल फीस बघितली ओपन कॅटेगरीसाठी तर 3,70,500 होती, तुम्हाला 1,85,250 या ठिकाणी एवढ्या फीसमध्ये ॲडमिशन जे आहे ते मिळून जाणार आहे या कॉलेजमध्ये। आणि हे जे आहे ते लेटेस्ट फी स्ट्रक्चर आहे, जे की 2023-24चं होतं। फर्स्ट इयरसाठी फीस तुम्हाला BDSची बघायला मिळते। तुम्ही जर ओबीसी कॅटेगरी बरोबर कंपेअर केलं तर तुम्हाला 2,09,413 रुपये पे करावं लागत होते, कारण इथं जस्ट ट्युशन फीस जी आहे ती ओबीसी आणि एसईबीसी साठी सेम राहणार आहे, पण डेव्हलपमेंट फीस जी आहे ती तुम्हाला अर्धी पे करावी लागणार आहे। आणि तुम्ही जर MBBSच्या डेव्हलपमेंटचा फीसचा विचार केला ती जवळपास तुम्हाला 70,000 ते 75,000च्या आसपास बघायला भेटते, जी की डेव्हलपमेंट फीस राहते। तर तुम्हाला त्यामधून अर्धी फीस जी आहे ती पे करावी लागेल आणि ट्युशन फीस पण जवळपास 3.5-4 लाखाच्या आसपास तुम्हाला MBBS साठी सेमी गव्हर्नमेंटची बघायला मिळते। आतापर्यंत जेवढे काय सेमी गव्हर्नमेंट MBBSच्या कॉलेजनं फी स्ट्रक्चर अपलोड केलं ना तर ते मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून शेअर केलेलं आहे, ते पण तुम्ही प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता। पण तिथं एसईबीसी असा कोटा मेन्शन नाही आहे, पण तुम्हाला अलॉटमेंट झाल्याच्या नंतर जी काय त्यांनी ईडब्ल्यूएस कोट्याची फीस मेन्शन केली ना तर तीच फीस तुम्हाला जी आहे ती एसईबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी पे करणं कंपल्सरी राहील। ही पण गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला जे काय ईडब्ल्यूएसचं फी स्ट्रक्चर होतं ना सेम त्या पद्धतीने जी आहे ती स्कॉलरशिप दिली जाणार आहे। तर आय होप की तुमचा जो काय फी स्ट्रक्चर बद्दल डाऊट होता की तुम्हाला जर समजा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जर अलॉटमेंट झालं तर तुम्हाला या ठिकाणी किती फीस पे करावी लागेल, ईडब्ल्यूएस पेक्षा जास्त राहील की कमी राहील, कारण बरेच पॅरेंट्स मला असं बोलत होते की सर आम्हाला जे नवीन रिझर्वेशन किंवा मग जे काय नवीन आरक्षण लागू झालं आपल्यासाठी तर त्यामधून जी आहे ती ट्युशन फीस लगभग 90% किंवा मग 100% जी आहे ती माफ होईल का, तर कुठल्याही प्रकारची तशी अपडेट नाही आहे। तुम्हाला जी ट्युशन फीस या ठिकाणी पे करणं आहे ती जेवढी ईडब्ल्यूएस साठी होती तेवढीच पे करणं आहे, पूर्णपणे ट्युशन फीस तुमची गव्हर्नमेंटनं माफ केलेली नाही आहे रिझर्वेशन मधून, जसं की तुमची फी जे NT किंवा SBC कॅटेगरीसाठी केली जाते ना तशा प्रकारे कुठलीही ट्युशन फीस तुम्हाला फ्रीमध्ये नाही आहे, तुम्हाला 50% पे करणं आहे। जो काय गर्ल्स फ्री एज्युकेशन आहे तिथून जर समजा तो जार लागू झाला, तो नियम जर लागू झाला 2024 साठी तर मुलींसाठी जी आहे ती पूर्ण ट्युशन फीस माफ केली जाईल। पण ऑल ओव्हर जनरल बघितलं आपण तर कुठल्याही प्रकारची ट्युशन फीस 100% माफ नाही आहे, तुम्हाला 50% पे करणं कंपल्सरी आहे।
तर पहा, हे जे काय तुमचा एक डाऊट होता तो मी डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आता आपला हा डाऊट बसतो की जर समजा आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये अलॉटमेंट झालं तर गव्हर्नमेंटमध्ये जसं की ओबीसी कॅटेगरी बघितली तुम्ही तर प्रायव्हेटमध्ये ट्युशन फीस 50% पे करणं पडते, पण ओबीसी कॅटेगरीला गव्हर्नमेंटमध्ये जे आहे ते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये मानलं जातं, म्हणजे तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची ट्युशन फीस पे करायची गरज नसते. म्हणजे गव्हर्नमेंट जे काय कॉलेज राहतील समजा त्या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीला 0% ट्युशन फीस देणं पडतं. जसं की SC ST कॅटेगरीचं फी स्ट्रक्चर राहतं ना तसं सेम ओबीसी कॅटेगरीचं राहतं. तर मग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये SBC कॅटेगरीसाठी पण समजा सेम ओबीसी सारखे रूल लागू होतील का ते आपल्याला कधी आयडेंटिफाय होईल, ज्यावेळेस एक गव्हर्नमेंट कॉलेजचं फी स्ट्रक्चर अपलोड होईल आणि त्या ठिकाणी ते SCBC जो कोटा असतो ना त्याला कुठं मेन्शन करताय का EWS सारखं सेपरेट मेन्शन करताय ना, तर त्यावेळेस जे समजा नियम येईल त्यावेळेस आपल्याला ते आयडेंटिफाय होऊन जाईल. पण एक 90% चान्स असा आहे की तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये पण जे आहे ती 50% फीस पे करावी लागेल. आपण पाहून घेऊ ज्यावेळेस समजा फी स्ट्रक्चर येईल त्यावेळेस मी ते पण डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला राज्यातला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल मेडिकल फील्डसाठी तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुमचा काही डाऊट असेल आणि तुम्हाला माझ्यासोबत कॉलवर बोलून तुमचा डाऊट सॉल्व्ह करायचा असेल, मग ते गव्हर्नमेंटच्या फी स्ट्रक्चर बरोबर असो किंवा मग प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या फी स्ट्रक्चर बद्दल असो किंवा कट ऑफ बद्दल असो किंवा जी काय काउन्सिलिंग प्रोसेस चालते त्याचे रूल काय राहत आहे, डॉक्युमेंट काय लागताय, समजा नवीन जार काय येतो किंवा नवीन आलेले अपडेट तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवर हवे असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटतो. तिथून आम्ही आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि 2024 ची मेडिकलची ऍडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत तुमच्याबरोबर 24 आवर्स कॉन्टॅक्टमध्ये राहून तुमचा हर एक डाऊट कॉल किंवा व्हॉट्सअप थ्रू नक्की सॉल्व्ह करू.